येणाऱ्या 5 ते 10 वर्षात तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचंय, तुमची प्रगती तुम्हाला पाहिजे, तर नक्कीच ही मानसिकता आजपासून सुरू करा. मित्रांनो, लक्षात घ्या, 80% मानसिकता काम करते, 20% मेहनत काम करते. माझ्यावरती कर्जच आहे, माझं इन्कम वाढत नाहीये, माझं इन्कम कमी आहे, माझं कर्ज वाढत चाललंय, मी अडकत चाललोय, अशा गोष्टीचा विचार करू नका आणि असं बोलू पण नका. माझं इन्कम वाढतंय, माझी प्रगती होते, माझं कर्ज फिटतंय आणि मी यातनं बाहेर निघतोय, असा विचार नक्कीच करा. 80% तुमची मानसिकता काम करते, लक्षात घ्या. कर्जाचा बोजामध्ये अडकून बसू नका. दुसरी गोष्ट, क्रेडिट कार्डचं लोन, पर्सनल लोन घेऊ नका. अशा वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये अडकत बसाल, व्यक्तीला बर्बाद करतात अशा प्रकारची 2 लोन. कष्टाचा पैसा कोणालाही वाटू नका, देऊ नका. तुमची सेव्हिंग आहे आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला लगेच मदत करताय, तुम्ही नाही बोलता, तुम्हाला येत नाही, तुम्ही अडकू शकता. हाऊसिंग लोन, पर्सनल लोन, कुठलंही लोन असेल, जास्त EMI तुमची चालेल, त्यातलं सर्वात जास्त इंटरेस्ट रेट ज्या ठिकाणचा असेल, ज्या बँकेचा असेल, ते लवकरात लवकर फेडायचा प्रयत्न करा आणि तुमचं लवकर कर्ज फिटलं जाईल, लक्षात घ्या. लालचमध्ये येऊन ह्या किमतीमध्ये ही मिळते, ह्या किमतीमध्ये ती गोष्ट मिळते, ह्या गोष्टीमध्येच तुमची फसवणूक होऊ शकते, असे बरेच प्रकरण माझ्याकडे आलेले आहेत. आणि शेवटचा म्हणजे आपलं ब्रेसलेट नक्कीच वापरा, त्याचा खूप लोकांना खूप छान फायदा होतोय. धन्यवाद.